नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना काजना येथील डीपी दुरुस्तीची मागणी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीची आहे। गेल्या 3 वर्षांपासून डीपी दुरुस्तीची मागणी आहे, परंतु याकडे लक्ष देण्यास वीज अधिकाऱ्यांना वेळ नाही। शेतकऱ्यांनी अनेकदा पॉवर हाऊसमध्ये जाऊन देखील वरिष्ठांची भेट घेतली आहे। तेथील शर्मा साहेब म्हणतात की डीपीचे मटेरियल आमच्या जवळ नाही, जेव्हा मटेरियल येईल तेव्हा आम्ही काम करू, पण ते केव्हा? जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाईल तेव्हा का, असा प्रश्न विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचा आहे। कारण या डीपीवर 20 ते 25 शेतकऱ्यांच्या मोटर पंपाचे कनेक्शन आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास होतो। एकतर आधीच अकाली पावसामुळे सोयाबीन खराब झाला आहे। आता हरभरा व गहू पेरण्यासाठी उधार उसने मागून शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु त्याला पाणी देण्याकरता 17 विघ्न येत आहेत। 8-10 दिवस झाले पेरणी करून, परंतु जेव्हा लाईन असते तेव्हा ही डीपी अर्धा तास 15 मिनिटात चालते। डुकरानं खाल्ला, सळला पाणीने भेटून राहिलं तर या किती दिवस झाले गहू पेरला तुम्ही काका? 8 दिवस झाले माणसानं गहू पेरला आहे। कास्तकार आज 50-50 1-1 लाख रुपये शेतात टाकून राहिले। का आज सरकार लक्ष देऊन सरकारजवळ बसतच नाही का, काय समजून नाही राहिलं। पण स्वतः आमचं आता भवितव्य या साहेबाच्या भरोशावर डीपीवर लाईनवर, पण अजूनही लाईन बरोबर देत नाही। स्वतः आम्ही हाताने काम करतो इथं। आमची एकच विनंती आहे, या साहेबांना आम्हाला लवकरात लवकर नवीन डीपी आणि ट्रान्सफॉर्मचं काम करून द्या, नाहीतर आम्ही त्याची ठिय्या आंदोलन मारू। हेच आमची आता या साहेबाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला चांगले म्हणजे चांगले डीपीचं काम करून द्या। हे पहा तुम्हाला हे पहा कौलं लावले आहे, हे पहा इथं कौले लावले, हे कौल आलाय, पुरी डीपी आमची खराब झाली आहे। हे वर पहा तुम्ही, हे वर पहा, हे वर पहा, वरचं निकाल जळलेला आहे, वरचं निकाल जळला आहे। आज तुम्ही सांगा शेतकरी पुरा मातीत जाण्याची एक शक्यता आहे। आज डीपीचं म्हणजे 15 मिनिटं लाईन चालते चालली जाते, 15 मिनिटं लाईन चालते चालली जाते। साहेबाला आम्ही फोन लावला, साहेब म्हणजे आम्ही सुट्टीवर सांगा। आता साहेब सुट्टीवर आहे तर आम्ही काय मरून जाऊ का फाशा का हे समजून नाही राहिलं। तरी आम्ही साहेबाला एक विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर डीपी द्या, नाही कारण आम्ही आमच्या टाइमचं काम करा, नाही कारण आम्ही पापड इथं ठिय्या आंदोलन मांडणार आहे। त्यामध्ये अनेक फॉल्ट आहेत। डीपीचे फ्यूज उडतात आणि शेतकरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन फ्यूज टाकतात। डीपीचे तुटलेले तारही जोडतात। अशा वेळी एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जराही दयामाया नाही, असाही आरोप शेतकऱ्यांचा आहे। छोटू मुंदे, देवेंद्र मुंदे, प्रवीण बोरकर, अरुण मुंदे, गजानन मुंदे, राजू बोरकर, दत्ता मुंदे, नरेंद्र मुंदे, जितेंद्र मुंदे, लक्ष्मण मुंदे, भागवत नवले यांच्यासह शेतकऱ्यांनी मदतीची विनंती केली आहे। त्यांच्या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन डीपीची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।